पुण्यात महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरू झालंय। कालच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती करता बैठक पार पडली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार का या संदर्भात आता चर्चेला आणखीनच उधाण आहे। टेंडर प्रोसेस होत नाही। दुर्दैवाने हा सिंहगड रोडचा फ्लायओव्हर झाल्यानंतर पुन्हा एकदा ठेकेदाराला जास्त मर्यादा देण्याकरता हे ॲडिशनल टेंडर काढण्यात आले। पुन्हा त्या ठिकाणी मेट्रोचा नका कामकाज झाल्यानंतर या ब्रिजला काही मर्यादा येणार आहेत। त्याच्यामुळे भाजपनी एक 2-250 कोटी रुपयाचा चुना तर महापालिकेला लावला आहेच, पण सिंहगड रस्त्यावरील सर्वच नागरिकांची दिशाभूल करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असा आमचा थेट आरोप आहे। हे 3000 कोटीचं उद्घाटन करताना निदान 100 कोटी रुपये जरी पोलीस खात्याला जर टाकले असते ना, तर पुण्यातली गुन्हेगारी आणि ड्रग्सचा विषय जरा आटोक्यात आला असता। आमची आपल्याला विनंती आहे, गृहमंत्री आज पुण्यात आहेत, मुख्यमंत्री, त्यांनी या 3000 कोटी बरोबर 100-200 कोटी आपल्या पोलीस खात्याची मजबूती करण्यासाठी सुद्धा टाकावे। कोण कशासाठी तुम्ही घालून देत असाल तर भेटू। मग तुम्ही आता सांगितलं तुम्ही आम्हाला वेळ घेऊन द्या, आम्हाला वेळ देत नाही ती। आम्हाला जर ते पत्रकारांसमोर आमच्या समोर बोला तर आम्ही विचारतो त्यांना हा प्रश्न, तुम्ही द्या आम्हाला सर। साताऱ्यासारख्या ठिकाणी एवढं ड्रग्स चालायचं। धन्यवाद, थँक्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।